आधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सगळेजण होळीचं सेलिब्रेशन करत असतात. तेवढ्यातच एक व्यक्ती तिथे येते. आता एक व्यक्ती तिथे आल्यानंतर चांगली इथे देविकाच्या वडिलांच्या वयाची असते आणि ती व्यक्ती तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, देविका देविका मी देविकाचा बाबा आहे. तेवढ्यातच निरुपा म्हणत असते, काय तुम्ही देविकाचे बाबा आहात? तेव्हा ती व्यक्ती म्हणत असते, हो मी देविकाचा बाबा आहे. तेवढ्यात निरुपा पंकजला त्यांच्या पाया पडायला लावते. पंकज आता त्यांच्या पाया पडतो आणि त्यानंतर निरुपा म्हणत असते, अरे तुम्ही आलात, खरंच खूप आनंद झाला. तेव्हा देविका कुठे देविका कुठे असे इकडे ती लोक बोलत असतात. तेवढ्यातच देविका समोर येते आणि तो माणूस देविकाला म्हणत असतो, हाय माय बेबी, माय डार्लिंग, माय स्वीटी, तू कशी आहेस? तेव्हा देविका म्हणत असते, कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही, असं म्हणून ती निरुपाच्या जवळ जाते. तेवढ्यातच तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस? मी तुझा डॅड आहे ना. तेव्हा निरुपा म्हणते, अगं देविका हे तुझे बाबा आहेत ना, मलेशियावरून आलेत, ते येणार होते ना आज, मग ते आले आहेत ना, मग तू अशी का करतेस, अशी का बोलतेस? तेव्हा लगेच आता इकडे देविका थोडीशी बाजूला जाते आणि देविका थोडीशी बाजूला गेल्यानंतर ती म्हणत असते, नाही हे माझे डॅड नाही आहेत, मी ह्यांना अजिबात ओळखत नाही, हे कोण आहेत काय आहेत हे मला अजिबात माहिती नाही आहे, असं इकडे ती बोलते. त्याच वेळेला ते म्हणत असतात, अगं असं काय करतेस, मीच तुझा डॅडी आहे. तेव्हा देविका म्हणत असते, नाही नाही तुम्ही माझे डॅडी नाही आहात. तेवढ्यातच आता देविका त्यांच्या कानाखाली मारणार. तेवढ्यातच मीरा येते आणि मीरा देविकाचा हात पकडत असते आणि म्हणत असते, अगं असं काय करतेस देविका, आता ते तुझ्याकडे तुला भेटायला इथे आलेले आहेत, तर तू असं करणार आहेस का? त्यांच्यावर हात वगैरे उचलणार आहेस का? असं कसं करू शकतेस तू? हे बघ असं करू नको, ते तुझे डॅडी आहेत की नाही, एवढ्या दुरून तुला इथे ते भेटायला आलेत ना. तेव्हा देविका म्हणत असते, नाही 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 हे माझे डॅडी नाही आहेत, मी ह्यांना ओळखत नाही. तेव्हा सगळेजण आश्चर्याने पाहतच असतात. तेव्हा सगळेजण तिला विचारतात, तुझे हे डॅडी नाही आहेत आणि हे तू ह्यांना बोलवलेलं नाही आहेस, मग हे कोण आहेत? असा प्रश्न ते सगळेजण आता देविकाला विचारू लागतात. तेव्हा देविका म्हणत असते, नाही माहिती, हे कोण आहे तर मला माहिती नाही. तेवढ्यातच सत्या आता इकडे सुलतानला घेऊन येत असतो. तेव्हा सत्या सुलतानला घेऊन आल्यानंतर तो म्हणत असतो, जसा हा तुझा अंकल नाही तसाच तो तुझा डॅडीसुद्धा नाही आहे का देविका? असं म्हणून सगळेजण आता पाहतात. तेव्हा देविकाला सुद्धा झटका लागतो. तर आता इकडे सत्या तिथे असलेल्या ड्रममधला एक बादली भरून पाणी काढतो आणि त्यानंतर आता तिथे जो काही सुलतान आहे त्या सुलतानच्या अंगावरती ते बादलीभर पाणी ओतत असतो. तेव्हा सुलतानचा खरा रंग, खरा चेहरा इथे समोर आलेला असतो. त्याच वेळेला सगळेजण म्हणत असतात, अरे हे काय आहे, हा तर अंकल आहे ना देविकाचा. तेव्हा सत्या म्हणतो, हो तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, हा देविकाचा अंकल आहे ना, मग हा खोटा अंकल आहे. आणि तसाच जसा हा अंकल नाही आहे ना, तसाच इकडे तो देविकाचा डॅडीसुद्धा नाही आहे. म्हणजे मला नाही समजलं हे सगळं काय आहे ते, असं निरुपा बोलू लागते. त्याच वेळेला आता इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, हा जसा खोटा अंकल आहे ना, तसाच तो देविकाचा खोटा डॅडीसुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं देविकाने हा खोटा डॅडी इथे तयार केला ना, तसंच मी इकडे तिचा तो खोटा अंकलसुद्धा तयार केला आणि खोटा डॅडीसुद्धा आणला. मग देविका काय सांग ना, हा जसा तुझा अंकल नाही तसा तो तुझा डॅडीसुद्धा नाही आहे ना? त्यावर आता इकडे देविका म्हणत असते, नाही हा माझा डॅडी नाही आहे. मग हा अंकल? त्यावर ती म्हणत असते, नाही हा माझा अंकलसुद्धा नाही आहे. आता हे सगळं देविकाने स्वतःच्या तोंडून सांगितलेलं असतं. आता देविकाने ह्या सर्व गोष्टी स्वतःच्या तोंडून सांगितल्यानंतर आता सर्वांना फार मोठा धक्का बसतो. आता इकडे देविकाचं हे सर्व सत्य समोर आणायचं होतं आणि देविकाचं हे सगळं सत्य समोर आणण्यासाठी जो काही सत्याने हा प्लॅन केलेला असतो, तो प्लॅन मात्र आता इथे मार्गी लागलेला असतो. तेव्हा आता इकडे सुलतान म्हणत असतो की मी इकडे ह्या देविकाचा अंकल वगैरे कोणीही नाही आहे, मी एक सुलतान आहे
आणि ह्या देविकाने मला पैसे दिले होते, माझं ऑडिशन घेतलं होतं आणि त्या ऑडिशनमध्ये तिने मला सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे मला तुमच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तिने भाग पाडलं आणि बोलावून घेतलं. मी तिचा अंकल अजिबातच नाही. तेव्हा मात्र हे सगळं सत्य आता निरूपाला समजलेलं असतं. हे सर्व सत्य निरूपाला समजल्यानंतर निरूपा आता देविकाचा हात पकडते आणि हात पकडूनच तिला ओढतच आता तिथून घरी घेऊन जाणार असते. कारण तिथे तिला तमाशा नको असतो, कारण तिथे सोसायटीतले सुद्धा बरेच काही लोक असतात, त्यामुळे तिला तिथे त्या सर्वांसमोर तमाशा करायचा नसतो. आता सगळेजणच इथे निरूपाच्या पाठी लागलेले असतात, तिच्या पाठीपाठी चलत असतात आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे जी काही देविका आहे त्या देविकाला निरूपा आता घरामध्ये नेते आणि घरामध्ये नेल्यानंतर इथे आता तिच्यावर लगेचच इकडे ती ओरडत असते. ती म्हणत असते, काय गे तुझी हिंमत कशी झाली, हिंमत कशी झाली ह्या सगळ्याची, तू असं करण्याची, तू समजतेस कोण स्वतःला, हे सगळं काही ती इथे बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता इकडे जी काही निरूपा आहे ती म्हणत असते, खरं खरं सांग हे सगळं काय आहे, का खोटं बोललीस आमच्या सगळं आणि तू आम्हाला फसवलं आहेस. तुझा कोणीही अंकल नाही आहे, तुझा कोणीही इकडे डॅडी नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, नाही मम्मा प्लीज मला माफ करा, मी खोटं बोलले, मला माफ करा. तर निरूपा म्हणत असते, कसं आणि कशा पद्धतीने तुला माफ करायचं आहे, सांग ना, बोल ना, कसं माफ करायचं आहे, हां कशी आहेस ग तू. हे मलेशिया कॅनडा ह्या सगळ्या गोष्टी काहीच नाही आहेत का, तू आमच्याशी सरळ सरळ इथे खोटं बोललीस. कशी हिंमत झाली ग तुझी आमच्याशी खोटं खोटं बोलायची. म्हणजे जो काही इथे तो कोंबडी कापणार आला होता त्याच्यासाठी एवढी मी छान तयार झाली आणि त्या तसल्या माणसासाठी मला तयार व्हायला लावलंस तू. शी कसली आहेस ग देविका तू. अगं मी तुझ्यावर आणि त्या बबड्यावर विश्वास ठेवला, मी तुम्हा लोकांवर विश्वास ठेवते, पण तुम्ही लोक प्रत्येक वेळी मला इथे का बरं तोंडीस पाडता. त्यावर लगेच आता सत्या म्हणत असतो, हां ते तर झालंच ग, पण तुला अजून एक गोष्ट सांगू का. इथे ही जी काही देविका आहे ना, ही देविका अजिबात हिचा बाप श्रीमंत वगैरे नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे जो काही सत्य आहे तो सत्य म्हणत असतो, खरं तर आता ह्या बबडीनं इथे जो काही अंकल आहे तो आणला आणि त्यानंतर मग हिच्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी मग मी तिचा हा जो काही बाप आहे तो इथे आणला. आणि खरंच सांगू का देविका, खरं खरं सांग तुझा बाप वगैरे कोणी आहे का नाही, ते सुद्धा आम्हाला आता इथे जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तिला सगळेजण विचारत असतात. आता हे सगळेजण विचारत असताना देविकाला फार टेन्शन आलेलं असतं. ती विचार करू लागते की आता ह्या लोकांना मी नेमकं काय सांगू, कशा पद्धतीने उत्तरं देऊ, तेच मला काही कळत नाही. आता इथे सत्या म्हणत असतो की हे बघ इथे निरूपा, तुला ह्यांनी फसवलं आहे आणि इथे कोणीही तिचं दुबईला मलेशियाला वगैरे कोणीच नाही आहे. तेव्हा इथे आता जे काही सुधाकर आहेत ते म्हणत असतात, अगं पण मग तू एवढे पैसे कुठून उभे केलेस, आम्हाला जे काही तू पैसे दिलेस ते पैसे कुठून दिलेले आहेस. तेव्हा आता इकडे तिला ते सगळं काही आठवतं. तेव्हा ती म्हणत असते की मी इथे माझं पार्लर विकून पैसे दिले आणि त्यावेळेलासुद्धा सत्या म्हणत असतो, मला तर त्याच वेळेला हिच्यावर डाऊट आला होता, पण त्यावेळेला माझ्याकडे पुरावा नव्हता ना, म्हणून मी शांत बसलो आणि आता माझ्याकडे पुरावा आहे आणि म्हणून ह्या देविकाचं खरा चेहरा खरं रूप मी सगळ्यांसमोर आणलं, असं पंकजता इथे सत्या सर्वांना सांगू लागतो. त्याच वेळेला आता इकडे जे काही पार्लर विकून तिने पैसे जमा केले होते ती सुद्धा गोष्ट आता इकडे सांगण्यात आलेली असते आणि ती गोष्ट आता सांगण्यात आल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही देविका आहे ती म्हणत असते, हो मी ते पार्लर विकून तुम्हाला सर्वांना पैसे दिले होते, पण अगं आमच्याशी खोटं का बोललीस, का मला असं सांगितलंस की तू आणि तुझा बाप खूप श्रीमंत आहोत म्हणून, का सांगितलंस असं, बोल ना. ह्या सगळ्या गोष्टी तू का आणि कशामुळे केल्यास देविका, काय गरज होती हे सगळं काही करण्याची. त्याच वेळेला आता इकडे जी काही निरूपा आहे ती फार भडकलेली असते. तेव्हा रिया आणि रवी हे दोघेही जण म्हणत असतात, पण तू तर असं सांगितलंस ना की तुझ्या
बापांचं हॉटेल आहे मलेशियाला. तेव्हा ती म्हणत असते हो, मग नाव काय आहे ते सांग. तिथे सुद्धा पुन्हा एकदा देविका खोटं बोलत असते आणि खोटं बोलल्यानंतर आता रिया आणि रवी ते सर्च करतात आणि तिकडे मलेशियाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि काही माहिती मिळते का ते बघतात. तेव्हा थोड्या वेळानंतर त्यांना अशी माहिती मिळते की इथे तिच्या बापांचं कोणतंही हॉटेल वगैरे काहीच नाही आहे आणि देवदत्त नावाचा कोणता बापसुद्धा नाही आहे किंवा माणूससुद्धा नाही आहे असं सांगितल्यानंतर आता इकडे लगेचच निरुपा भडकते आणि म्हणत असते तुझी आमच्यासोबत हे सगळं खोटं बोलण्याची हिंमत कशी झाली, का केलंस तू असं, बोल ना, का खोटं बोललीस तू अशी, असं म्हटल्यानंतर आता इकडे पुन्हा निरुपा भडकलेली असते. निरुपाला तर फार राग येऊ लागलेला असतो तिचा. ती विचार करते ही कोण्या मातीची बनलेली आहे, ही हिंमत कशी झाली हिचं हे सगळं काही खोटं बोलण्याची आणि अशा पद्धतीने वागण्याची, हिचं हे सगळं काय चाललेलं आहे असा इकडे आता ती विचार करत असते. त्याच वेळेला आता निरुपा म्हणत असते बोल, हे सगळं का खोटं बोललीस, का सांगितलंस की तुझा बाप श्रीमंत आहे, तुला बापच नाही आहे का. तेव्हा निरुपा आता इकडे तिच्या कानाखाली वाजवते बोल देविका बोल, सांग लवकर. तेव्हा निरुपा इकडे देविकाला फार मारत असते, एवढं मारत असते की काही विचारूच नका. धू चांगली धूत असते. ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या पटापट होतात की काही विचारू नका. तेव्हा निरुपा म्हणत असते तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला पोरीसारखी माया केली, तुझ्यावर जीव लावला आणि तू मला माझ्यासोबत अशी वागलीस, तुझी हिंमत कशी झाली अशा पद्धतीने वागायची आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची, बोल ना बोल. तेव्हा निरुपा म्हणत असते सांग ना. तेव्हा देविका म्हणत असते हो आई, मी तुमच्यासोबत खोटं बोलले, पण खोटं बोलण्याला काहीतरी कारण होतं. काय कारण होतं, खरं तर हे बघा मी अनाथ आहे आणि अनाथ असल्यामुळे मला इथे आपली माणसं हवी होती. त्याच वेळेला आता ती पंकजकडे जाते आणि पंकजकडे जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणत असते पंकज प्लीज तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा तो आता तिच्यावर विश्वास ठेवत नाही, तिच्यावर ओरडतो आणि तिच्यावर हात उचलणार. तेवढ्यातच आता सत्यामध्ये पडतो आणि सत्या म्हणत असतो नाही पंकज अजिबात नाही, तू तिला मारण्याचा काही एक संबंध नाही आहे, कारण तिने आणि तू काय चूक केलेली आहे हे तुला सुद्धा माहिती. जी चूक तिने केलेली आहे ती चूक तू सुद्धा केलेली आहेस, मग तिच्यावर तुला हात उचलण्याचा काही एक अधिकार नाही. तू तिच्यावर हात कसा काय उचलू शकतोस असं सत्य आता पंकजला म्हणत असतो. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जे काही सुधाकर आहे ते म्हणत असतात अगं देविका, पण एवढ्या खालच्या थराला जाऊन वागण्याची गरज काय होती, बोल ना, तू का असं बोललीस. अगं तुझे आईवडील इथे श्रीमंत नाही आहेत, ही गोष्ट तू आमच्यापासून का लपवून ठेवलीस. त्याच वेळेला ती म्हणत असते बाबा, खरं तर मी अनाथ आहे आणि अनाथ असल्यामुळे मला असं वाटत होतं की मला तुमच्यासारखी माणसं भेटलीत आणि तुम्हा सर्वांचं प्रेम मला भेटलं आहे आणि त्याकरिताच मी खोटं बोलत राहिले. मला तुमचं सर्वांचं प्रेम हवं होतं. तेव्हा मीरा म्हणत असते अगं वेडी आहेस का तू देविका, मी सुद्धा गरीब घरातील आहे, मी सुद्धा श्रीमंत नाही आहे, पण इथे श्रीमंत असणं म्हणजे सगळं काही नाही. आपण गरीब जरी असलो ना तरी आपल्या चांगुलपणाने आणि त्या सगळ्या गोष्टीने इकडे माणसांची मनं नक्कीच आपण जिंकू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते. त्याच वेळेला रिया आणि रवीसुद्धा म्हणत असतात खरंच देविका तू फार चुकीचं वागलेली आहेस, असं का केलंस तू. तेव्हा आता निरुपा म्हणत असते नाही, हिला इथे माझ्यासमोर राहण्याचा काहीच अधिकार नाही आहे, मी हिला माफ करणारच नाही आहे. तेव्हा देविका आरडायला लागते. तर आता इकडे देविका म्हणत असते तुम्ही प्लीज मला थोडंसं समजून घ्या ना प्लीज. हे बघा मी हे सगळं कशासाठी केलं आहे त्या गोष्टी एकदा तुम्ही समजून घ्या ना प्लीज, मी काय म्हणते ते ऐका ना. पण तिचं कोणीच ऐकत नसतं. आता शेवटी निरुपासमोर देविका हात जोडते, तिला गयावया करत असते, माझं चुकलं, मला माफ करा म्हणत असते. मी इथून पुढे अशी नाही वागणार आहे. खरं तर हे फक्त आणि फक्त मी इथे तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटी केलेलं आहे. मला तुमच्या इथे सहवास आणि तुम्ही माणसं हवे आहेत, बस, याच्या पलीकडे मला काहीच नको आहे, असं देविका हात जोडूनच बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता निरुपा म्हणत असते नाही, तुझ्यासारख्या खोटारड्या आणि एक नंबरच्या चालबाज मुलीला माझ्या घरामध्ये अजिबात जागा नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. असं म्हणून आता देविकाला निरुपा धक्के मारतच हाताला धरूनच घराच्या बाहेर काढत असते आणि दरवाजा बंद करून घेत असते. तिकडे देविका म्हणत असते आई प्लीज असं करू नका ना, प्लीज दरवाजा उघडा ना.
हे बघा, असं करू नका ना प्लीज, काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ना. पण तरीसुद्धा तिचं कोणीच ऐकत नाही. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला देविका निघून गेल्यानंतर निरुपा तिच्या बेडरूममध्ये असते आणि स्वतःला तिनं बंद करून घेतलेलं असतं, दरवाजा बंद करून घेतलेला असतो. त्याच वेळेला इकडे सत्या, सुधाकर आणि सगळेजण दार वाजवत असतात. सत्या म्हणत असतो, निरुपा दरवाजा उघड ना. त्या 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 लाली पावडरची तू स्वतःला शिक्षा का बरं करून घेत आहेस? हे बघ, असं वागू नको ना. तू प्लीज दरवाजा उघड ना, असं करू नकोस ना, असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला सुधाकर येतात आणि म्हणत असतात, हे बघ सत्या, तू एक काम कर, तिला ना थोड्या वेळासाठी एकटीला राहू देत. तेव्हा निरुपासुद्धा आतून म्हणत असते, हे बघ सत्या, मला कोणाशी काहीच नाही बोलायचं, मला थोडा वेळ एकटीला राहायचं आहे, प्लीज मला आता नको बोलू. त्यावर सुधाकरसुद्धा सत्याला समजवतात आणि म्हणतात, हे बघ सत्यजित, तू काळजी करू नकोस, होईल सगळं काही ठीक. तू आत्ताच्या आत्ता इथून चल आणि आत्ताच्या आत्ता इथून चल, कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे निरुपाला थोडा वेळ एकटीलाच असू दे, एकटीलाच बसू दे. तिला एकटीला थोडंसं बरं वाटलं का मग ती बाहेर येईल. पण सत्याचा जीव मात्र अजिबात राहत नसतो. त्याला इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा निरुपाशी बोलायचं असतं. निरुपाला एकटीला त्याला ठेवायचं नसतं, म्हणून तो त्याच्या खोलीभोवती फेऱ्या मारत असतो. तिथेच बाजूला बराच वेळ बसतो. हळूहळू निरुपा निरुपा अशी सुद्धा हाक मारत असतो. पण निरुपा मात्र आतून काहीच आवाज देत नाही आणि आतून काहीच आवाज न दिल्यामुळे आता सत्या म्हणत असतो, नाही, काही जरी झालं ना तरी निरुपा ही बाहेर आलीच पाहिजे, पण कशी आली पाहिजे असा विचारसुद्धा तो करत असतो. तेव्हा तिथे बाजूला पंकज बसलेला असतो. तो आता धावतच पंकजकडे जातो आणि पंकजकडे गेल्यानंतर म्हणत असतो, ऐक ना पंक्या, आम्ही काय म्हणतोय. तेव्हा तो म्हणतोय, प्लीज मला आता काही नको बोलू, माझं फार डोकं दुखायला लागलं. पण सत्या म्हणतो, ऐक ना, जी काही इथे आपली निरुपा आहे ना, निरुपाने खोलीत तिला स्वतःला बंद करून घेतलंय. मग तू चल ना, तू जर आलास ना तरी दरवाजा नक्कीच उघडेल. माझ्या आवाजाने आणि माझ्या इथे कशानेच ती दरवाजा उघडेल नाही. प्लीज असं नाही म्हणू नकोस ना. त्याच वेळेला आता पंकज तिथे येतो आणि तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो, मॉम प्लीज दार उघड ना, मॉम प्लीज दार उघड ना. आणि तेव्हा लगेच आता इकडे जो काही आपला सत्या आहे, सत्या आणि इकडे पंकज तिला आवाज देत असताना ती म्हणत असते, बाबड्या आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मला तर तुझं थोबाडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे, तुला निघून जा म्हणते ना. तर आता पंकजसुद्धा फायनली तिथून निघून जातो. पंकज तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो तर काय, इकडे आता दुसऱ्या बाजूला मीराने आणि रियाने सगळ्यांची जेवणं बनवलेली असतात, पण डायनिंग टेबलवर कोणीही जेवायला येत नसतं. आता मीरा म्हणत असते, आजी आणि बाबा प्लीज 2 घास खाऊन घ्या ना, तुम्ही जर 2 घास खाल्ले ना तर बरं वाटेल. तेव्हा निरुपा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणालाच खायचं नाही आहे असं इकडे ते बोलतात. आता निरुपाला कसं बाहेर काढायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तेव्हा सत्य येतो आणि म्हणत असतो, मी काय म्हणतो ऐका ना, थोडंसं 2 घास तुम्ही सगळेजण खाऊन घ्या. आता निरुपासुद्धा बाहेर येईल, धूमकेतू तू ताट भर, असं म्हणून आता तो इकडे धूमकेतूला म्हणजेच मीराला जेवणाचं ताट भरायला लावतो आणि तो निरुपासाठी इकडे तिला बोलवायला निघालेला असतो. तर आता इकडे सत्य आवाज देत असतो, ए आई, ए आई, दरवाजा उघड ना गं प्लीज, ए आई, ए आई, नाही म्हणू नकोस ना गं, दरवाजा उघड ना गं प्लीज. असं म्हटल्यानंतर सगळेजण सत्याकडे पाहतच असतात, कारण आत्तापर्यंत सत्या हा निरुपाला निरुपा म्हणूनच आवाज देत असतो, पण आज मात्र तो आई बोललेला असतो. तर आता ह्या आईला पाझर फुटेल का, आणि पाझर फुटल्यानंतर ही आई बाहेर येऊन इथे सत्याबरोबर 2 घास खाईल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता सत्य जेव्हा जेव्हा आई आई अशी आवाज हाक देतो तेव्हा निरुपा बाहेर दरवाजाच्या दिशेने पाहतच असते. इकडे मीराला मात्र फार जास्त वाईट वाटत असतं की हे सगळं काय होतंय म्हणून, काय आणि कशा पद्धतीने हे हँडल करायचं ह्या गोष्टीची तिला आता इथे आयडियाच आलेली नसते. त्याच वेळेला आपण पाहतो की इथे आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात आणि सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसल्यानंतर निरुपासमोर पंकज बसलेला असतो. त्याच वेळेला आता इकडे निरुपा म्हणत असते, ह्याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग, मला ह्या पोराला इथे थोबाडासमोर सुद्धा बघण्याची इच्छा नाही आहे.
असं म्हणून निरूपा जेवणाच्या ताटावरच त्याला ग्लास फेकून मारत असते आणि तिथून निघून जायला सांगत असते. त्याच वेळेला इथे आता आपण पाहतो की पंकज आता लगेचच तिथून उठून निघून जातो. तर आता सत्या म्हणत असतो, हे बघ निरूपा, आज मी तुला माझ्या स्वतःच्या हाताने घास भरवत आहे. आणि लगेच आता एक घास तोडतो आणि आई खाना असं म्हणूनच तो आता निरूपाला भरवत असतो. निरूपासुद्धा आता इथे सत्याने भरवल्यानंतर खाण्याचा प्रयत्न करत असते. आता शेवटी निरूपाने 2 घास का होईना पण खाल्लेले असतात, त्यामुळे त्यांना थोडासा आनंद झालेला असतो. तर आता उद्या मात्र देविका परत येईल का हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.